भारतीय रिझर्व्ह बँक भारतातील आर्थिक धोरणांची धुरा सांभाळणारी एक सर्वोच्च संस्था। पण तुम्हाला माहिती आहे का, या बँकेच्या स्थापनेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मोलाचं योगदान आहे। रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही 1 एप्रिल 1935 रोजी स्थापन झाली, पण तिच्या स्थापनेचा इतिहास शतकभर मागे जातो। ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी जेव्हा भारतात आली तेव्हापासूनच एक मजबूत आर्थिक व्यवस्था आणि केंद्रीय बँक असावी असा विचार सुरू झाला। 1806 मध्ये बँक ऑफ बेंगाल, 1840 मध्ये बँक ऑफ बॉम्बे आणि 1843 मध्ये बँक ऑफ मद्रास या 3 बँका स्थापन झाल्या। त्या बँकांना स्वतःचं चलन छापण्याचा अधिकार होता। त्या तिन्ही बँका मिळून प्रेसिडेन्सी बँक नावाने ओळखल्या जाऊ लागल्या। 1857 नंतर ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता संपली आणि ब्रिटिश सरकारने भारतातील कारभार आपल्या हाती घेतला। 1861 मध्ये पेपर करन्सी ऍक्ट पास झाला आणि सर्व चलन निर्मितीचे अधिकार सरकारकडे गेले। पहिल्या महायुद्धानंतर चलनांचं मूल्य अस्थिर झालं। 1925 मध्ये ब्रिटिश सरकारनं हिल्टन यंग कमिशन भारतात पाठवलं। त्याच दरम्यान लंडन मध्ये शिकणारे एक तेजस्वी भारतीय म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा याच चर्चेत प्रवेश झाला। 1923 मध्ये त्यांनी द प्रॉब्लेम ऑफ द रुपी हा प्रबंध लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये सादर केला। हाच प्रबंध पुढे एक ग्रंथ म्हणून प्रकाशित झाला आणि तो भारताच्या आर्थिक भविष्यासाठी क्रांतिकारक ठरला। या पुस्तकात बाबासाहेबांनी सुवर्ण विनिमय पद्धतीवर तीव्र टीका केली होती। केन सारख्या जागतिक अर्थतज्ञांनाही त्यांनी आव्हान दिलं। हिल्टन यंग कमिशन जेव्हा भारतात आलं तेव्हा त्यांनी बाबासाहेबांना साक्षीसाठी बोलावलं। बाबासाहेबांनी साक्ष दिली ती आजही ऐतिहासिक मानली जाते। त्यांनी स्पष्ट सांगितलं, सुवर्ण विनिमय पद्धती भारतासाठी अपयशी ठरेल आणि चलनावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक स्वतंत्र केंद्रीय बँक आवश्यक आहे। 1926 मध्ये कमिशनने अंतिम अहवाल दिला आणि रिझर्व्ह बँकच्या स्थापनेची शिफारस केली। 1927 मध्ये पहिलं विधेयक सादर झालं। 1928 मध्ये सुधारित विधेयक पुढे आलं। 1930 मध्ये गोलमेज परिषदांमध्ये आर्थिक सुधारणा चर्चेत आल्या आणि अखेर 1935 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अस्तित्वात आली। आज रिझर्व्ह बँक ही भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे, पण तिच्या पायाभरणीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गाढे ज्ञान, ठाम मतं आणि तळमळीची भूमिका होती। त्यांनी केवळ संविधानकारक म्हणून नव्हे तर एक दूरदृष्टी असलेला अर्थतज्ञ म्हणून ही जबाबदारी पार पाडली। आजही ही संस्था भारताच्या संपूर्ण आर्थिक व्यवस्थेचे नियंत्रण सांभाळते, पण या बँकेच्या स्थापनेच्या मागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आर्थिक विचार, दूरदृष्टी आणि तांत्रिक साक्ष कारणीभूत ठरेल। हे इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावे असेच आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा।